आर झुनझुनवाला आय केअर हॉस्पिटल मुंबई साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारपर्यंत यावेळेत आयोजित केलेले होते। शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता श्रीची अनेक मान्यवरांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी शिर्डीसह पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला। हे शिबिर यशस्वी व्हावे याकरिता शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या साई संगम संस्थेचे सर्वेसर्वा संदीप भाऊ सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली साई संगम संस्थेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते। आर झुनझुनवाला आय केअर मुंबई रुग्णालय येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करून त्यांचे निदान केले आणि यापुढेही समाजहिताचे कार्य नित्यनियमाने सुरूच राहणार असल्याचे ह्यावेळी संदीप भाऊ सोनावणे यांनी सांगितले। साई संगम सेवाभावी संस्थेमार्फत वर्षभर अनेक सामाजिक कार्य केले जातात। गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो। आमच्या हाताने अशीच सेवा कायम घडत राहो अशी मा संदीप भाऊ सोनावणे प्रार्थना ह्यावेळी संदीप भाऊ सोनावणे यांनी केली। ह्यावेळी आरपीआयचे नेते प्रदीप पप्पू बनसोडे, फकीरा लोढा, सुनील सोनावणे, सचिन तुस्कने, राहुल खरात, सुनील रागपसारे, आदिनाथ वाघ, लक्ष्मण झाडे, सुनील तुपे, मुरगे ब्रदर्स, शुभम मुर्टक, सुनील गुरख, गणपत भागवत, रवींद्र तुरखने, जालिंदर तुरखने, किशोर दंडवते, विलास गायकवाड, चंद्रकांत देवकर, जालिंदर शिंदे, प्रदीप पठारे, म्यानसिंग, सतीश जाधव, गिरीश सोनेजी, अमोल कमोटकर, प्रवीण सरोदे आणि साई संगम संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। शिंगडी प्रतिनिधी आलेले आहे। माझं डोळ्याचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालेले आहे आणि आपल्या या शिबिराचा संदीप भाऊ सोनवणे यांनी जो पुढाकार घेतलेला आहे हा याचा खूप आमच्या रुग्णांना आनंद वाटत आहे आणि आपण या कार्यक्रमासाठी आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी ज्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी आपण प्रत्येकाने सहकार्य करावा आणि घेऊन यावं अशी माझी प्रत्येक माझ्या बांधवांना नम्र विनंती आहे। आणि हे आपले मीडियावाल्यांनी बी आम्हास खूप सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे बी खूप आभारी आहे। तरी अशी ही योजना आपल्या गरीब जनतेसाठी आज रोजी आपल्या येथे आपल्या साई संगम हॉटेलमध्ये चालू आहे। तरी याचा लाभ सर्व जनतेने आणि गरीब जनतेने घ्यावा अशी माझी परमेश्वर चरणी व साई कृपेच्या साईच्या आशीर्वादाने ही विनंती आहे आणि माझे दोन शब्द नमस्कार। आज आपण साई संगम हॉटेलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर मोतीबिंदू शिबिर घेतलेलं आहे। मागच्या महिन्यातही आपण घेतलं होतं, त्यावेळेसही चांगला प्रचंड प्रतिसाद भेटला। तसंच आपण जवळजवळ 100 ते 125 रुग्ण मुंबईला पनवेलला डोळे ऑपरेशन करण्यासाठी मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं होतं। सर्वांचा रुग्ण खुश होऊन शिर्डीत आले। आजही आपण आज 24 तारीख आहे, तर आजही आपण नेत्रदान शिबिर घेतलं, नेत्ररोग तपासणी शिबिर घेतलं आहे। आजही भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद रुग्णांचा आहे आणि आपण पुढेही असंच घेत राहणार आहे, रुग्णसेवा करणार आहे। आपल्या सर्वांचे साई संगम सेवा प्रतिष्ठानतर्फे जे आपण प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळे आपले आभारी आहेत। आज या प्रसंगी मला सांगताना खूप आनंद होतो आहे की साई संगम सेवाभावी संस्था आणि संदीप सोनवणे मित्रमंडळ आज आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे। तर आमचे सर्व मित्रमंडळ खूप कष्ट करतात या कार्यक्रमासाठी। आपल्याला या कार्यक्रमासाठी आपल्या आर झुनझुनवाला पनवेल हॉस्पिटलचे हे आपल्याला यामध्ये फार मदत करतात। आज आपलं हे मोफत मोतीबिंदू शिबिर आणि मोतीबिंदू शिबिर त्याबरोबर डोळ्याच्या सर्व चिकित्सा फ्रीमध्ये आपण करत आहे। आणि येणारे जे गोरगरीब आहे ते फार खेड्यापाड्यातले राहतात, त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती एकदम खराब असल्याने त्यांना हा सगळ्यात मोठा दिलासा आहे। साईबाबांनी जो आपल्याला श्रद्धा सबुरीचा मार्ग दिलेला आहे, साईबाबांनी पूर्ण आयुष्य आपलं शिर्डीमध्ये घालून जे लोकांची सेवा केलेली आहे, अनेक चमत्कार केलेले आहे, त्याचाच आपण थोडा आदर्श घेऊन थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे। मागच्या महिन्यापूर्वी आपण हा फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतला होता। हा दुसरा कार्यक्रम आहे आणि खूप पुष्कळ गरीब लोक या म्हणजे वयस्कर लोक आहे, मोतीबिंदू पिकलेला असतो, त्यांना हा लाभ मिळतो। ते हॉस्पिटल खूप छान आहे, म्हणजे आपल्या मोठ्या प्रमाणात खूप मोठं हॉस्पिटल आहे, त्यांना VIP सुविधा मिळते। इथे बी आलेल्या लोकांना आम्ही म्हणजे राहण्याची जेवणाची सगळी सोय करतो। कोणत्याही प्रकारे आपण 1 रुपयासुद्धा शुल्क कोणाकडून घेत नाही। त्यामुळे मी एकच अपेक्षा की हे गोरगरीब आलेले आहे, यांनी आपले दिलेले डॉक्टरांनी जे नेम दिलेले ते पाळावा। त्यानंतर आणखी पुढच्या महिन्यातसुद्धा आपण हा कार्यक्रम घेणार आहे। अजून कोणी गरजवंत असेल त्यांना हा विषय कळवावा, म्हणजे त्या निमित्ताने गोरगरिबाचं कल्याण होईल।
आणि यामध्ये आम्हाला मीडियावाले बी दरवेळा फार मदत करतात. त्या मीडियाचं माझ्या मित्रमंडळांचं मी फार फार आभारी आहे.